नमस्कार. एकदा एका पंडितजींनी एका मुलाला बत्तासा दिला आणि सांगितलं, बाळा हा बत्तासा तुला यज्ञात टाकायचा आहे आणि टाकताना स्वाहा असं म्हण. आता बाकी सगळा मंत्र सांगण्यापेक्षा स्वाहा म्हणायला सांगितलं. मुलानं बत्तासा बघितला, चांगला टपोरा, छान पांढरा शुभ्र बत्तासा दिसला आणि त्यानं त्या यज्ञाच्या अग्निकुंडाकडे बघितलं. त्यात अग्नीच्या ज्वाळा होत्या. त्याला वाटलं की हा बत्तासा अग्नीत टाकण्यापेक्षा तोंडात टाकावा. त्यानं तो बत्तासा घेतला, तोंडात टाकला आणि स्वाहा म्हणायच्या ऐवजी आहा असं म्हटलं. म्हणजे गोड बत्तासा खायला मिळाला की पोराला आहा असं म्हणावं वाटलं. मुळात तो बत्तासा होता यज्ञात टाकण्यासाठी आणि स्वाहा म्हणण्यासाठी. हे स्वाहा म्हणताना एक गोष्ट त्यात भावना असते, त्यातली गंमत सोडू. यज्ञकुंडात टाकून त्याचा स्वाहाकार करताना एक भावना असते, इदन्न ममवाली. हे माझं नाही आहे, हे ज्याला मी अर्पण करतोय त्याचं आहे. पण त्या मुलाला तो बत्तासा स्वतःचा वाटला आणि त्यानं खाऊन आहा म्हटलं. असंच, नेमकं असंच आपल्या सहकारातल्या चळवळीविषयी होत आहे. सहकारातली चळवळ ही वास्तविक इदन्न मम या भावनेनं करायची असते. तो सहकार आहे, हे माझं नाही आहे, हे आमचं आहे, हे आपलं आहे, हे सगळ्यांचं आहे. यात बहुवचनी भाव आहे, एकट्याचा नाही आहे. पण एखाद्या सहकारी संस्थेवर एखादा व्यक्ती नियुक्त होतो आणि त्याला तो बत्तासा तोंडात टाकून आहा म्हणावं वाटतं. अशी सगळी सहकार चळवळीची स्थिती होत आलेली आहे. मुळात हा सहकारच स्वाहाकारासाठी, आता इथे हा स्वाहाकार स्वतःच्यासाठी आहे, स्वाहाकारासाठी रचली गेली की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. बरं, उदाहरणं किती सांगावीत, खूप आहेत हो. म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा नुसता आढावा घ्यायचा ठरला. अपवादानी काही बँका चांगलं चालत आहेत, म्हणजे तोट्यात नाही आहेत, अपवादानी. पण बहुसंख्याक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या तोट्यामध्ये आहेत, नुकसानीत आहेत, गेलेल्या आहेत. बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेतला अपहार जगप्रसिद्ध आहे. मी जगप्रसिद्ध हा शब्द वापरतोय. नांदेडची जिल्हा बँक बुडालेली आहे. उस्मानाबादच्या जिल्हा बँकेची अवस्था वाईट आहे. परभणी जिल्हा बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या विम्याच्या नावानं कोण कोण पैसे खाल्ले हे आपल्याला उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे. एकेका बँकेतला अपहार हा शेकडो कोटी रुपयांच्या मधला आहे. शेकडो कोटी हा शब्द मी वापरतोय. शरद पवारांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहून जिल्हा बँकांच्या मध्ये, म्हणजे सहकारी बँकांच्या मध्ये, कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये अपहार कसा कमी होतो हे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात सहकारी बँकांचा ऑडिटर या सगळ्या गोष्टी झाकून नेत असतो, जुनं नवं करत असतो, गडबडी सगळ्या झाकायचा प्रयत्न करतो. त्यामुळं तो दिसत नाही, पण असतो खूप. काही गोष्टी दिसत नसतात. हा सहकारी बँकांचा मधला अपहार हा हवेसारखा आहे. हवाची अनुभूती असते पण दिसत नसते. तसं सहकारी बँकांतला घोटाळा हा दिसत नसला तरी तो प्रत्यक्षात खूप मोठ्या प्रमाणावर असतो. एक जिल्हा बँक 100-150 कोटी रुपयाला लुबाडल्या गेली आहे. महाराष्ट्रातल्या उगी 5-25 बँका, 20 बँका जरी आपण अर्ध्या बँका जरी गृहीत धरल्या तरी हा अपहार 2,500-3 हजार कोटीच्या घरात जातो. फक्त जिल्हा मध्यवर्ती बँकांचा म्हणतोय मी. आपल्या आजूबाजूला किती नागरी सहकारी बँका बुडाल्या त्याचा अंदाज आपल्याला आहे का? म्हणजे मी मराठवाड्यातली उदाहरणं सांगायचं ठरवलं तरी सुद्धा कितीतरी उदाहरणं निघतील. मराठवाड्यामध्ये कोऑपरेटिव्ह बँकिंगचं हब होतं बीड. म्हणजे एका बीडमध्ये किती प्रचंड मोठ्या कोऑपरेटिव्ह बँका आहेत त्याचा अंदाज तुम्हाला येणार नाही. म्हणजे बँका बुडाल्यात याचा आकडा सांगितला. म्हणजे हिना शाहीन कोऑपरेटिव्ह बँक बुडाली, किती कोटी रुपये बुडाले त्या बँकेच्या थकबाकीत सभासदांना ठाऊक आहे. चंपावती नागरी सहकारी बँक बुडाली, किती बुडाले हे त्या बँकेच्या सभासदांना ठाऊक आहे. भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था बुडाली, किती कोटी बुडाले, किती मोठा अपहार आहे त्या लोकांना ठाऊक आहे. रायगडमधली एक बँक बुडाली, कितीला बुडाली तुम्हाला ठाऊक आहे. या शेकडो कोटींच्या आकड्यांना एकत्रित केलं तरी हा आकडा हजारांच्या आसपास जातो. मुळात जिल्हा सहकारी बँका किंवा सहकारी बँका या कोणाच्या तरी लाभासाठी तयार केलेल्या आहेत आणि त्यातून काही व्यक्ती स्वतःला गडगंज करून घेत आहेत. जातंय कोणाचं? इन्व्हेस्टर्सचं. आणि फायद्यात कोण आहे? तर बँकांचे संचालक आणि त्यांचे नातलग. अशी स्थिती आपल्याकडं आहे.
त्यामुळे बँका सुरक्षित आहेत असं म्हणून कुणी त्या RBIच्या कचाट्यात जाऊ नयेत याची उगीच चर्चा करणं काही योग्य नव्हे. RBIचे नियम असतानाही कमर्शियल बँका बुडाल्यात हे देखील एक वास्तव आहे. पण त्या बँकासुद्धा म्हणजे वादवांनी बुडवलेली बँक, जे तुम्हाला मला अजून एक रहस्य सांगायचं हां, म्हणजे त्या पत्रामध्ये एक उल्लेख आहे की कमर्शियल बँका आणि नॅशनलाइज बँका जास्त बुडालेल्या आहेत. थोडंसं स्मरण करून देतो, बाकी फार काय मला म्हणायचं नाही. विजय मल्ल्या किसके साथ था भाई, ज्यानं अनेक बँकांना बुडवून गेला. पटापटा तुम्हाला फोटो दिसतील. विजय मल्ल्या किसके साथ था. अमिताभ गुप्तांचा खास फ्रेंड असलेला वाधवान परिवार कोणाच्या जवळचा होता, त्याला कोणी पास दिला होता, याचं नातं काय. PMC बँक बुडाली, मेहुल चौकशी फरार झाला, अनेक जण यातून गायब झाले, त्याला आता अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याच्याशी PMC बँकेशी आणि आपल्या एका मंत्र्यांशी नागरिक उड्डयन संबंध जोडला जातो की नाही. संबंध कोणाचा आहे हो भाऊ. म्हणजे मल्ल्याचा संबंध कोणाचा, वाधवांचा संबंध कोणाचा, PMC बँकेचा संबंध कोणाचा आणि DCC बँकेशी संबंध कोणाचा. आहे ना घोळ. जिथे जिथे सहकारी बँकात घोळ आहे तिथे तुम्ही आहात, जिथे नॅशनलाइज बँकात घोळ आहे तिथे तुम्ही आहात. म्हणजे नीरव मोदी काय, मेहुल चोक्सी काय, ज्या बँकांना बुडवून पळालेले आहेत त्यात तुमचा कुठे ना कुठेतरी संबंध दिसतो ना. हे तुमचा मी कुणाला म्हणतो हे तुम्हाला कळतंय ना, म्हणजे प्रेक्षकांना कळलं तरी बस झालं, बाकी कुणाला कळू न कळू. प्रत्येकाचा संबंध तुमच्याशी जोडला जातो आहे. आणि तुम्ही आता कळेल पंतप्रधानांना पत्र लिहून सांगताय की इकडे अपहार कमी आहे आणि इकडे अपहार जास्त आहे. जरा बेरीज करून बघा, नुसतं गुगल सर्च करून बघा. बँक फ्रॉड, रायगडमधील बँक फ्रॉड, बीडमधील बँक फ्रॉड, नांदेडमधील बँक फ्रॉड, लक्षात येऊन जाईल, सगळं कळून जाईल. किती हजार कोटींना या कोऑपरेटिव्ह बँकांनी चुना लावला आहे खातेदारांना, हे लक्षात येईल. आणि ज्या नॅशनलाइज किंवा कमर्शियल बँकांनी चुना लावला आहे त्यातले कुठे पाळेमुळे जोडतायत हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. हा सहकाराचा स्वाहाकार करणं आहे. अहो, एक साखर कारखाना उभा करायचा असेल सहकारी तत्वावरचा तर किती करोड रुपये लागतात हे तुम्हाला ठाऊक आहे. जरा यादी सांगू बुडालेल्या कारखान्यांची, बंद पडलेल्या कारखान्यांची. औरंगाबाद, देवगिरी काय अवस्था आहे. गंगापूर सहकारी साखर कारखाना काय अवस्था आहे. बीड, विखे पाटील सहकारी साखर कारखाना काय अवस्था आहे. वैद्यनाथ कारखाना काय अवस्था आहे. कडा सहकारी साखर कारखाना नगरजवळचा काय अवस्था आहे. लातूर, नळेगाव सहकारी साखर कारखाना काय स्थिती झाली आहे. किल्लारी सहकारी साखर कारखाना काय स्थिती झाली आहे. हिंगोली, डोंगरकडा सहकारी साखर कारखाना काय स्थिती झाली आहे. नांदेड जिल्ह्यातले किती कारखाने बंद पडलेत. परभणी जिल्ह्यातले किती कारखाने बंद पडलेत. जालना जिल्ह्यातल्या रामनगरच्या कारखान्याची अवस्था काय आहे. अहो, मी 10 नावं तुम्हाला आत्ता सांगतोय ज्याच्यामध्ये किमान 1200 कोटी रुपयाला सभासद, सरकार आणि बँका बुडाल्यात. हा सहकाराचा स्वाहाकार नाही आहे का. 200 कारखाने असतील तर त्यातले अर्धे कारखाने आत्ता बुडालेल्या स्थितीमध्ये आहेत. हजारो कोटी रुपये संपलेत या सहकाराच्या नादामध्ये. शेतकऱ्यांची जमीन कारखान्यासाठी घेतली. 200-200, 300-300 एकर कारखान्याकडे जमिनी आहेत. या जमिनीची किंमत किती आहे आता कुणालाच ठाऊक नाही. वाटेल त्या किमतीला विकायच्या. आणि हे प्रायव्हेट कारखाने झाले म्हणजे सहकारी साखर कारखाने प्रायव्हेटला विकले की उत्तम चालतात. उदाहरण कन्नडचा सहकारी साखर कारखाना कुणा घेतला हो, कुणा घेतला माहीत आहे. बारामती शुगरने. बारामती शुगर कन्नडच्या कारखान्याला विकत घेते आणि तो उत्तम चालतो. गंगापूरचा कारखाना चालूच नाही यासाठी प्रयत्न केले जातात आणि तो विकत घ्यायची भाषा कोण करतं. जयंत पाटील. जयंत पाटलांच्या कंपनीला कारखाना घ्यावा लागावा म्हणून तो बंद पडण्यात आला का. म्हणजे हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. बोलता बोलता का अडकताय माहीत नाही पण ही स्थिती आली आहे. या सगळ्या कारखान्यांना कशा प्रकारे चालवलं जात आहे हे फक्त प्रायव्हेटच्या कशात घालण्यासाठी. आणखी एक प्रश्न मला विचारायचा आहे हो. सहकारी साखर कारखान्यांच्यामध्ये जर चांगलं असेल, उत्तम असतील तर लातूरच्या अमित देशमुखांनी मांजराला बंद पाडायची प्रक्रिया करून 21 शुगर नावाचा कारखाना
उभा का केला? तो खाजगी आहे. म्हणजे मांजरा आता हळूहळू अधोगतीकडे लागलाय. महाराष्ट्रातला, भारतातला नंबर 1चा कारखाना, विलासरावांचं स्वप्न असलेला कारखाना, विलासरावांनी ज्याला खूप मोठ्या पातळीवर नेलं होतं असा कारखाना, त्याची वाईट अवस्था करून 21 त्याच्याच क्षेत्रामध्ये उभा करायचा 21 शुगर, एक प्रायव्हेट कारखाना, ज्याचे शेअर्स हजारो रुपयांना, हजारो सभासदांना विकायचे आणि करोडो रुपये जमा करायचे. धूम आहे ना हो, धूम आहे, मजा चालली आहे सगळी. प्रायव्हेट कारखाने उत्तम चालतात, सहकारी कारखाने बुडायच्या मार्गाला लागलेत. सरकारी मदतीची अपेक्षा ठेवू नयेत. मागच्या सरकारने कारखान्यांची थकामी बंद केली, नव्या सरकारने आल्याबरोबर थकामी सुरू केली. हा सहकाराचा स्वाहाकार नाही तर काय आहे? ओरडून ओरडून थकला तो निलंग्याचा माणूस की कारखान्याच्या जमिनी कशा विकल्या गेल्या, कारखाने स्वस्तात कसे घेतल्या गेले. पण नाही, निलंग्याचा शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना अशाच दुरावस्थेत आहे. अशी अनेक नावं सांगता येतील. त्याच्यामध्ये कारखान्यांना अक्षरशः लुटल्या गेले, नागवल्या गेले, तरीही सहकार चळवळ चांगली. सहकार चळवळ एवढीच चांगली आहे तर मग महाराष्ट्रातल्या जिनिंगचं आणि सूतगिरण्यांचं काय झालंय? किती सूतगिरण्या चालू आहेत? मराठवाड्यात ज्या ज्या सूतगिरण्यांची नावं, बीडची सूतगिरणी क्षीरसागरांची अत्यंत बकाल अवस्थेत आहे, पत्रे उडून गेलेत, नाही चिरा नाही पंथी असलं काम झालंय, भिंत खचली, कलतून खांब गेला, जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा, अशी त्या सूतगिरण्यांची अवस्था आहे. केजला सूतगिरणी सुरू होता होता राहून गेली. लातूरची सूतगिरणी अजून काय त्याचा किती भंगार अवस्थेत आहे सांगता येत नाही. भंगारची सुद्धा किंमत चांगली येईल, एवढी वाईट अवस्था त्या सूतगिरण्यांची झालेली आहे. या सगळ्या सूतगिरण्यांची अवस्था कोऑपरेटिव्ह सेक्टरमुळं वाईट झाली. चालवता नाही आल्या, कारखाने चालवता नाही आले, बँका लुटू लागल्या, सूतगिरण्या बंद पडल्या. बाकी सगळे सहकारातले विषय, अगदी खाजगी संस्था म्हणजे ज्या छोट्या छोट्या गावातील सहकारी संस्था आहेत ना, त्यांची सुद्धा अवस्था आता वाईट होत चालली आहे. मग सहकार चांगला कुठे आहे? कशा करताय? सहकार एवढाच चांगला असेल तर हा सहकार जरा मल्टीनॅशनल कंपन्यात लागू करा ना. एखादी कार बनवण्याची कंपनी कोऑपरेटिव्ह पातळीवर करा ना. एखादी मोटरसायकल बनवण्याची कंपनी कोऑपरेटिव्ह पातळीवर करा ना. एखादा मोठा मॉल कोऑपरेटिव्ह पातळीवर उभा करा ना. मॉल उभा करणार नाहीत, पण एखादं ग्राहक भांडार मात्र उभं करतील आणि ते बुडवतील. संचालकांना उधार वाटतील, उधारी मिळणार नाही आणि संपून जाईल. ह्याच्या घरी 4 पोते, त्याच्या घरी 4 पोते पोचतील धान्याचे आणि ग्राहक भांडार बुडालं, अशी स्थिती येईल. हा प्रयोग झालेला नाही असं नाही आहे. मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये ग्राहक भांडारचे प्रयोग झालेत, पण मॉल तुम्ही करणार नाहीत, कारखाने तुम्ही करणार नाहीत. साखर कारखाने कराल, पण एखादा कमर्शियल कारखाना ज्याच्यातून उत्पादन होत आहे असं कुठलंही तुम्ही करणार नाहीत. कारण तुम्हाला माहीत आहे की सहकार हा खुडून खाण्यासाठी असतो आणि एखादा मोठा इंडस्ट्री ही त्या मालकाला समृद्ध करण्यासाठी असते. सहकार ही अक्षरशः मोडीत निघालेली प्रक्रिया आहे. म्हणून पवार साहेबांनी जे पत्र दिले ना की सहकारावर RBIचं कंट्रोल नको सहकारी बँकांवर, हाच मुळात प्रकारच फसवा आहे. हा फसवा प्रकार लोकांना सहकाराच्या नादी लावून वाट लावण्याचा आहे, त्यांना लुबाडण्याचा आहे. आणि हे ओळखलं पाहिजे. आता राज्यात सहकाराची वेळ नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. सहकाराचा उपयोग सामान्य माणसाला लुटण्यासाठी आणि सरकारला फसवण्यासाठी होतो असं आमचं स्पष्ट मत आहे. नमस्कार.